हॅलो एव्हरीवन, जर तुम्हाला सीईटी मध्ये 99% स्कोर करायचा असेल, ठीक आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, आपल्याला टोटल 3 सब्जेक्ट आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. ठीक आहे, फिजिक्सचे 50 क्वेश्चन्स असतात, केमिस्ट्रीचे 50 क्वेश्चन आणि मॅथ्सचे सुद्धा 50 क्वेश्चन. फक्त याच्यामध्ये फरक काय की मॅथ्सचा प्रत्येक क्वेश्चन असतो तो 2 मार्कांना असतो. ठीक आहे, हे सगळ्यांना माहिती. आता बघा 99% हा जो स्कोर आहे ना, तो तुम्हाला एक चांगलं कॉलेज मिळवून देतो आणि याच्यासाठी तुम्हाला मार्क्स किती आणावे लागतात सांगू का? हे जे 200 मार्कांची आपली एक्झाम आहे, 200 पैकी तुम्हाला 140 प्लस गेलं पाहिजे. ठीक आहे, कारण की रिसेंट इयरमध्ये कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, त्याच्यामुळे 140 स्कोर सुद्धा हा कमीच आहे, जर तुम्हाला 99 पेक्षा जास्त मार्क्स हवे असतील तर. ठीक आहे, पण आपण असं समजून चालूया की आपल्याला 140चं टार्गेट आहे. आता ते टार्गेट कसं अचीव्ह करायचं हे मी तुम्हाला सांगतो. बघा, फिजिक्स कंपॅरेटिव्हली हार्ड विषय, ठीक आहे, केमिस्ट्रीपेक्षा. ठीक आहे, आणि दोन्ही विषयांचा पेपर एकत्र असतो. ठीक आहे, फिजिक्सचा 50 मार्कांचा, केमिस्ट्रीचा 50 मार्कांचा. तर जर आपण प्रॅक्टिकली विचार केला ना, तर आपल्याला फिजिक्समध्ये पाहिजेत 25 टू 30 मार्क्स. ठीक आहे, आणि केमिस्ट्रीमध्ये पाहिजेत आपल्याला 35 टू 40 मार्क्स. का? कारण की फिजिक्सचे न्यूमेरिकल्स थोडेसे अवघड आहेत. तुम्हाला फिजिक्समध्ये 25 पेक्षा थोडे कमी आले तरी चालतील, 22, 23 आले तरी चालतील, काही हरकत नाही. पण तुमचा केमिस्ट्री स्ट्रॉंग असला पाहिजे. ठीक आहे, जर तुम्ही केमिस्ट्रीला 35 प्लस गेला तर ह्याच दोन विषयांचे मार्क्स मिळून तुम्ही 60 प्लस जाता. किती जाता? 60 प्लस. आणि आता राहिला थर्ड सब्जेक्ट, तो आहे मॅथ्स. ठीक आहे, आणि मॅथ्स हा असा सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये 25 च्या आसपास चॅप्टर्स आहेत तुम्हाला, आणि तुम्हाला काहीही करून 80 टू 70 म्हणजे 70 टू 80 असा स्कोर आला पाहिजे. आणि तो येणार, तो पॉसिबल आहे. कसा? तो मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये समजवलेला आहे. बघा, हा तो व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी ऑलरेडी समजवलेले आहे की मॅथ्समध्ये तुम्ही स्कोर कसा करू शकता आणि 3 महिन्यामध्ये मॅथ्स कंप्लीट कसं करू शकता. ठीक आहे, तर आणि मॅथ्सचा सीन असा आहे की मॅथ्समध्ये तुमचे जे टॉपिक्स आहेत ना, ते इझी आहेत कंपॅरेटिव्हली फिजिक्सपेक्षा. तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा, तुमचा मॅथ्स होऊन जाईल आणि अशा पद्धतीने आपण पोहोचणार 140 ला, एक असं टार्गेट जे आपल्याला आपलं ड्रीम कॉलेज मिळवून देऊ शकतं. ठीक आहे, मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.